आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. आपण होणार नाही तशाच प्रकारचं वातावरण पंचायत समितीने निर्माण करण्यात आलं होतं. पण आज आमचा सभापती आणि उपसभापती दोघांची निवड झालेली आहे. दोघं तरुण तडफदार असे युवक आहेत आणि भविष्यामध्ये अतिशय चांगलं काम या पंचायत समितीचं करून दाखवण्यामध्ये दोघे समर्थ आहेत. राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी आहे, काँग्रेस पार्टीचे काही आमच्याकडे सदस्य होते आणि सगळ्यांनी मिळून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभापती आणि उपसभापतीची निवड झालेली आहे. अडीच वर्ष सभापती आणि उपसभापती सव्वा वर्ष अशा प्रकारचा आम्ही यामध्ये अंतर्गत या सगळ्या वाटाघाटी करून आज सभापती आणि उपसभापती आमचा झाल्या. पंचायत समितीमध्ये जे वेगळं समीकरण जमून आलं, राष्ट्रवादी अजित पवार गट, मराठा, काँग्रेस, हे जिल्हा परिषदला सुद्धा दिसतं. निश्चित आमचे प्रयत्न राहतील. शेवटी आमचा पक्ष सत्तेत यावं ही आमची इच्छा असते. म्हणून महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, जास्तीत जास्त आमच्या कार्यकर्त्यांना संधी कशी उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. होतो ना, भविष्य जसं महानगरपालिकेमध्ये यश प्राप्त झालं तसंच या पंचायत समितीवर याआधी सुद्धा आमच्याच पक्षाचा सभापती आणि उपसभापती होता. आता सुद्धा सभापती आणि उपसभापती हे आमच्या विचाराचे झालेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अजून ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे तिथं समाविष्ट करण्यात येईल, कशा प्रकारे त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही तन मन धनानं सर्व कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत. भाजपला वेगळं ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र दिसतील का जिल्हा परिषदेत? आम्हाला सत्तेचा वाटा किती मिळणार आहे यावर सगळे काही गणित जुळून येणार आहे आणि भविष्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, जिल्हा परिषद असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, कोण जर म्हणत असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष छोटा झालेला आहे तर परभणीत येऊन त्यांनी बघावं की ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या सगळ्यावर कब्जा कोणाचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा हे सुद्धा सिद्ध झालेला आहे. काय आनंद, काय प्रतिक्रिया? नक्कीच मला आनंद आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज कुठेतरी काम करण्याची संधी मिळते. हे सर्व काही आमदार राजेशदादा विटेकर साहेब यांनी जी तडजोड केली त्यामध्ये राहुल पाटील आमदार साहेब असतील, खासदार साहेबांचा सपोर्ट सहकार्य असेल, पुन्हा आमचे काँग्रेसचे जेवढे आमची नेते मंडळी, आमची जी कंपनी त्यांचं सहकार्य, संग्राम भाई असतील, बाबासाहेब असतील, आमचे रुपेश भाई असतील, यांनी सर्वांनी जी तडजोड केली आणि माझ्या पूर्ण सहकारी सन्माननीय सदस्य यांच्या सहकार्यानं मी आज या ठिकाणी आहे. मला आनंद आहे. करून एक नेतृत्व म्हणून संधी भेटलेली आहे आपल्याला, पक्षाने दिलेली जबाबदारी आहे, बऱ्याचशा आव्हान आहेत समोर आपल्या. कशा पद्धतीने काम करा? नाही, आव्हानाची काय ना, आता आपल्याला समजा जी संधी मिळालेली जे आपण चांगलं जे कामं करत राहायचे, आता जे लोकांची इथं कामं पडताल पंचायत समितीमध्ये ते कामं पूर्ण हातात घेऊन करत राहायचे. काय जनतेला काय आश्वस्त करा? जनतेला म्हणजे सर्वसाधारण लाभार्थी आहेत, पुन्हा काही विकास काम आहेत, त्याच्याशी कुठली तडजोड न करता त्याचे चांगल्या प्रकारे कामं पार पाडू आपण. मागच्या विधानसभेपासून या परभणी जिल्ह्यामध्ये विशेषतः पाथरी विधानसभेमध्ये एक विकासाचं पर्व घेऊन पाथरी विधानसभेचे लाडके आमदार राजेशदादा विटेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार राहुलजी पाटील यांच्या सपोर्टनं आज हे जे परभणी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापतीपदी रवी चव्हाण हे बसलेले आहेत आणि उपसभापतीपदी उबाटाचे रसाळ हे या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. या ठिकाणी एकच ध्येय आहे की आपण बघतोय की गेल्या अनेक वर्षापासून राजेशदादा ह्या जिल्ह्यामध्ये जे विकासाचं पर्व घेऊन आलेले आहेत, सभागृहामध्ये ह्या जिल्ह्याबद्दलचे जे काही विविध प्रश्न मांडण्याची त्यांची जी तळमळ आहे त्याचंच प्रतीक म्हणून आपण ह्या पंचायत समितीकडे बघतो. परभणी तालुक्याचा सर्वांगीण विकास करणं हे आमच्या समोर डोळ्यासमोरचं उद्दिष्ट आहे आणि विकासाचं एक मॉडेल निर्माण करण्यासाठी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार या पक्षाचा सभापती ह्या परभणी तालुक्यावरती बसलेला आहे. आजपर्यंत जे जे होते त्यांनी सगळा विकासाचा ज्या काही अनुशेष ठेवलेला आहे ते पूर्ण करण्याची जिम्मेदारी निश्चितपणानं
ह्या नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतीवरती आहे, म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती आहे. आणि अध्यक्षाची आणखी निवड बाकी आहे. भाजपने राष्ट्रवादीला दूर ठेवलं होतं, तर यावेळेस सुद्धा राजेदादा काही समीकरण घेऊन अजून ज्या पद्धतीने झालं होईल का जिल्हा परिषद? आपल्याला 8 तारखेला निश्चितपणानं 18 तारखेला निश्चितपणानं तुमच्या मनामध्ये जे आहे ते प्रगट होईल.